हा जो प्लॉट आहे हा कधीची लागवड आहे आणि कोणती व्हरायटी आहे? ही 1 जुलै हा हा 1 जुलैची लागवड आहे. ओके. आरेमान व्हरायटी ही. अच्छा. तर अडचण काहीच आली नाही मला. आणि आज रोजी किती दिवसाचा प्लॉट झाला तुमचा? आज रोजी कंप्लीट 60 दिवसाचा प्लॉट म्हणजे 2 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. हो. आरेमान व्हरायटी ही अशी आहे की बुवा याच्यावर अनेक रोग येते, पण मग त्याच्यामध्ये आपण व्हायरस येतो पण त्याच्यावर मात केलेली आहे आपण. अच्छा. तर काहीची फुलकळी, गळती जास्त, फुगवणी होत नाही. बरोबर. तर आरेमान ही व्हरायटी असल्यामुळं तर काही आरेमान व्हरायटीला आहे ना नंतर शेवटचं फळ फुगत नाही शेंड्याचं. अच्छा. तर हे आता बुड फळ बी चांगलं आहे. हो. शेंड्याचं फळ फुगल, शेंडाही चालू आहे. बरोबर. तर असं माझं मत आहे. करेक्ट. शेतकरी बंधूंनो, विषय असा आहे की बहुतांश शेतकरी कुठं चुकतात. आर्यमान व्हरायटी ही अशी व्हरायटी आहे की याला फळधारणा खूप होते, सेटिंग पण खूप राहते. जे बुडफळ म्हणतो आपण ते भरपूर प्रमाणात लागते आणि एकदा सेटिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांचा जो दृष्टिकोन आहे तो असा आहे की आर्यमान व्हरायटीला फुगवणीला अडचण आहे म्हणून ते सुरुवातीपासूनच फक्त फुगवणीकडे लक्ष देतात. मग त्याच्यामध्ये 05234 असेल, 4037 असेल, 4247 असेल, म्हणजे स्फुरदयुक्त पालाशीयुक्त खतांचा भरमसाठ वापर करतात फुगवणीसाठी. परंतु ह्या गोष्टी करत असताना त्यांचं शेंड्याकडे लक्ष नसतो आणि बुड फळ जास्त झाल्यामुळे शेंडा वाढ होत नाही आणि तिथंच लॉक होऊन जाते आणि त्याच्यानंतर जे पानाची कॅनोपी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागतं आणि तिथून समोर अडचणीच आपल्याला जाणवायला लागतं. याचं कारण एक आहे, जर पत्तीच नाही तर फुगवणीला अडचण येणारच. कारण जे काही पीक आहे ते पीक प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून स्वतःचा अन्नद्रव्य स्वतः तयार करतं आणि स्वतःची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मग जर समजा फळ फुगवणीच्या अवस्थेत पूर्ण एनर्जी फळाला द्यायची आहे तर झाडाला पण तेवढीच एनर्जी लागणार आहे. त्यासाठी कॅनोपी म्हणजे पानाची संख्या जास्त असणं गरजेचं आहे. तर आपण आर्यमान व्हरायटी जर लागवड केलेली असेल तर त्याला जपा, त्याला अशा पद्धतीने जपा की तुमचा शेंडा लॉक झाला नाही पाहिजे, पत्ती ही टिकली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पत्तीवरती शेंड्यावरती काम करा. फळ काय, फळ ऑटोमॅटिकली फुगवणारच आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणून आज तुम्हाला मी हा प्लॉट दाखवतोय मित्रांनो. कारण बुडफळ पण तेवढंच आहे, पत्ती पण चांगली टिकलेली आहे आणि शेंडा पण चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चक्रानुसार जर चालवल्यात तर तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाहीत. असंच आज या प्लॉटच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो मित्रांनो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कोराटे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे. खऱ्या अर्थाने आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत हा प्लॉट आर्यमानचा आहे आणि या वर्षी चालू वर्षामध्ये आर्यमानवरती अनेक अडचणी आहेत. कोणाचं डम्पिंगच होत आहे, कुणाकडे सेटिंगचा प्रॉब्लेम आहे, गेरव्याचा प्रॉब्लेम आहे, व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आता सुरू झालेले आहेत. आणि हे प्रॉब्लेम चालू असतानाच आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहे या प्लॉटमध्ये ती कुठलीही समस्या अजून तरी उद्भवलेली नाही आहे. त्याचं काय कारण आहे, कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा पण आहे की आर्यमानला तोड नाही, तर मग ते का नाही, कशा पद्धतीने, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो. कारण 8 दिवसापूर्वी भरपूर पाऊस झालेला आहे. त्या पावसात सुद्धा पत्ती टिकवणे, गेरवा आणि व्हायरस सारख्या समस्या उद्भवल्या होत्या, परंतु या प्लॉटला अजून काही धक्का बसलेला नाही. तर कशा पद्धतीने मॅनेज केलेला आहे ते आपण बघूया. तर काका नमस्कार. नमस्कार. मी रतन गुलाब गणोरे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी तांबट्या लावलेले आर्यमान. एवढा पाऊस होऊनही बी फुलकळी किंवा येथे रोग, गेरवा, डम्पिंग याचे प्रॉब्लेम काहीच आलेले नाही मला. एवढा पाऊस होऊनही बी तर त्याच्यावर पावडरीची अनेक पावडरी मारूनही बी काही प्लॉट जातात. तसे याच्यावर कमी पावडरीमध्ये व्यवस्थित प्लॉट तयार केलेले आहे मी. तर फुलकळी ही एकही गळालेली नाही, सर्वात उत्कृष्ट असं माझं म्हणणं आहे. तर काही शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये अशा ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या का फुलकळी पाऊस जास्त असल्यामुळे
फुलकळीचं प्रमाण खूप खूप गळून गेलेले एकदम, तरी याच्यामध्ये एक सुद्धा फुलकळी गळलेली नाही. याचं कारण काय? याचं कारण फक्त पावडरी व्यवस्थित, निसर्ग जसं आपल्याला कोपत होतं आपण बी त्याच्यावर मात केली पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे व्यवस्थित जर व्यवस्थापन आपण केलं तर अशा अनेक समस्यांवरती आपण मात करू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय. हो बरोबर. तर काकाने जे व्यवस्थापन केलेलं आहे ते खूप उत्कृष्ट असं व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्याच्या मधूनच आज हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे.